आणि आता आपण पाहूया 25 मिनिटात 50 बातम्या। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विविध कामांचं लोकार्पण करण्यात आलं। 165 इलेक्ट्रिक बसेसमुळे ठाणे प्रदूषण मुक्त होईल। तसंच मुंबईचा बदल करत असतानाच ठाणे वंचित ठेवता येणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मराठी मुस्लिम संघानं उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला असून ठाकरेंच्या सभेला 25,000 मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत। तसंच ठाकरेंना आमचा बिनशर्त पाठिंबा असल्याचं मराठी मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी सांगितलं। औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर नामांतराला इम्तियाज जलील यांनी विरोध केलाय। त्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनात एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाचा फोटो दाखवण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर नामांतरावर एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकले। यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार की गप्प बसणार असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला। चंद्रपूर दौऱ्यावर असताना सुधीर मुनगंटीवार यांना महामार्गावर अपघात घडल्याचं समजताच त्यांनी ताफा थांबवत जखमींची मदत केली। जखमींना तातडीनं वाहन उपलब्ध करत रुग्णालयात रवाना केलं। यामुळे जखमींचे प्राण वाचले। संदीप देशपांडेंनी सुरक्षा मिळवण्यासाठी हा स्टंट केला असावा। मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, त्यांच्या परीनं ते तपास करतील। कुणी हल्ला केला, कशामुळे केला ते बाहेर येईल असं वरुण सरदेसाईंनी म्हटलंय। कांदा उत्पादकांचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि याबाबत विधानसभेत चर्चा झाली। मात्र सरकारनं या संदर्भात हातूरमातूर उत्तर दिलंय। समिती स्थापन होईपर्यंत शेतकरी कांदा विकून मोकळे होतील, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडणार नाही असं जयंत पाटलांनी म्हटलंय। राज्यामध्ये कुठलेही बदलाचे वारे नाहीत। उगाच भविष्यकार होऊन रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्यांची उपासमार का करता असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना लगावलाय। उद्धव ठाकरेंच्या खेड इथल्या सभेला मुस्लिमांनी उपस्थित राहावं असं आवाहन मराठी मुस्लिम सेवा संघानं केलंय। त्यावर मंत्री अब्दुल सत्तारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। मुस्लिम समाज एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी दिलेली आहे। जालना क्रिप्टोकरन्सी प्रकरण सभागृहात मांडणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलेली आहे। या प्रकरणी कारवाईसाठी आम्ही निवेदनं दिली, मात्र अशा गुंड लोकांवर पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। संजय राऊत यांच्या जिभेला हाड आणि तोंडाला लगाम नसून ते बेछूट सुटलेले असल्याची टीका मंत्री गिरीश महाजनांनी केली आहे। येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना काय दिवे लावते हे त्यांनी दाखवावं असा पलटवार गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर केलाय। शिवसेनेचं साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण हे संजय राऊतच आहेत। परिणामांची जाणीव न ठेवता ते बोलत असतात। संसदीय पदाच्या व्यक्तीबद्दल त्यांनी सन्मान राखायला हवा, अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य करणं चुकीचं आहे असं कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी म्हटलंय। विधिमंडळाला चोर मंडळ असं संबोधल्यानं संजय राऊतांवर टीका होतीये। विरोधकांनी सातत्यानं या मुद्द्यासंदर्भात टीका केलेली आहे। मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर याच मुद्द्यावरनं हल्लाबोल केलाय। या चोरांच्या मतांवर संजय राऊत खासदार झाले, त्यामुळे संजय राऊत हे आता महाचोर आहेत का असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे। संजय राऊत हे विकृत राजकारणी आहेत अशा शब्दात उदयनराजेंनी संजय राऊतांवर पलटवार केलाय। आमच्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, या घराण्याचा अनादर करू नका असा इशाराही त्यांनी राऊतांना दिलाय। महाविकास आघाडी जर येत्या निवडणुकीत एकत्र लढली तर लोकसभेच्या 34 जागा निवडून येतील आणि राज्यातही सरकार स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलाय। संजय राऊतांच्या वक्तव्याला थोरातांनीही दुजोरा दिलाय। पुण्यातल्या हांडेवाडीत सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातल्या महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळेला खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते। गोंदिया जिल्हा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीला कंटाळून त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे। ठाण्यातल्या कळवामधल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉक्टर योगेश शर्मांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती। त्यावर मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी अधिष्ठाता डॉक्टर योगेश शर्मा यांना निलंबित केलंय। छत्रपती संभाजीनगरमधल्या देवगाव रंगारीजवळ वाळू माफियांच्या टिप्परनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय।
सांगलीतल्या कवठे महांकाळ इथल्या महाकाली साखर कारखान्याच्या परिसरात भीषण आग लागलेली होती. शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. 2013 सालच्या शिपाई आणि लिपिकांच्या भरतीत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेली होती. या प्रकरणी 11 व्यक्तींवर दोषारोप निश्चित करण्यात आलेले आहेत. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या होळीसाठी अकोला शहरातल्या बाजारपेठांमध्ये विविध रंग आणि लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीला आलेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे गन, कार्टून आणि सेलिब्रिटींचं चित्र असणाऱ्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. धुळ्यातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलाय. या अनुषंगानं पाणी पुरवठा विभागानं नियोजन सुरू केलंय. पालघरमधल्या कुडूस परिसरातील नागरिक मुंबई वडोदरा महामार्गाच्या उभारणीसाठी होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीनं त्रस्त आहेत. ओव्हरलोड मुरुम आणि खडीची वाहतूक धोकादायक पद्धतीनं होतीये, त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पारंपरिक वाद्य, ढोलावर थाप, ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालख्या, होळीभोवती होम अशा वातावरणात कोकणातल्या शिमगोत्सवात रंग चढू लागलाय. कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा असणारा हा उत्सव धूमधडाक्यात सुरू झालाय. नागपूरमधल्या श्रीराम पोद्दारेश्वर मंदिर 51,000 दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालंय. पोद्दारेश्वर मंदिराच्या पुढच्या उड्डाणपुलावर तब्बल 51,000 दिवे लावले गेलेत. दिव्यांच्या प्रकाशात जय श्रीराम, धनुष्यबाण, बालाजीसह अनेक कलाकृती साकारल्या गेल्यात. छत्रपती संभाजीनगरमधल्या वागदावाडी इथं थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला मारहाण करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं. यावेळेला औरंगजेबाचे फोटो झळकल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. फ्लेम ऑफ द फायर असं ज्याचं वर्णन केलं जातं तो पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणावर बहरलाय. विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातील डोंगरदऱ्या आणि शेतांचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडांनी शोभून दिसतायत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. सध्या परभणीत ही यात्रा असून या यात्रेचा समारोप 9 एप्रिलला पुण्यामध्ये होणार आहे. वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या वाढत्या महागाई विरोधी धोरणाच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ई फायलिंग हा विषय सुप्रीम कोर्टानं घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय असून या संदर्भात कर्मचाऱ्यांना आणि वकिलांना याचं फारसं तंत्र अवगत नाही. त्यामुळे ई फायलिंगला विरोध करण्यासाठी लातूरच्या न्यायालयासमोर वकिलांच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात मनसेनं नागपूरमधल्या काटोल जलालखेडा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. लव जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतरणाच्या विरोधामध्ये मोर्चा काढून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं नांदुरा शहर बंद पाळण्यात आला. लव जिहादचं प्रमाण वाढत चाललंय, त्याच्या विरोधात हिंदू समाज एकवटलेला होता. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा निघाला होता. या मोर्चामध्ये आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील आणि अरुण लाड सहभागी झाले होते. राज्यातले शेतकरी कांद्याला भाव मिळत नसल्यानं हवालदिल झाले. विधानसभेच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनानंतर आता महाविकास आघाडीचे नेते कांदा हमीभाव आणि वीज प्रश्नी रस्त्यावर उतरले. अहमदनगरमधल्या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. सततची गॅस दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ जळगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात आकाशवाणी चौक इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळेला मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बीडच्या गेवराई इथल्या नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगार थकीत वेतनासाठी आक्रमक झाले. 4 महिन्यांपासून थकीत वेतनासाठी त्यांना सातत्यानं आश्वासनं मिळत आहेत. मात्र त्यानंतरही हातात काहीही पडलेलं नसल्यानं 1.5 तास हल्लाबोल आंदोलन करत नगर परिषद कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलंय. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीसाठी विदर्भ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं राणा दाम्पत्याच्या अमरावतीतल्या निवासस्थानी शेकडो प्रकल्पग्रस्तांनी डफली बजाव आंदोलन केलं. यावेळेला राणा दाम्पत्याच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
गॅस दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं सांगलीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन झालं। चुलीवर स्वयंपाक करत केंद्र सरकारच्या महागाईचा निषेध नोंदवण्यात आलाय। वाराणसीमध्ये प्रसिद्ध अशी चिताभस्म होळी खेळण्यात आली। देशाच्या कानाकोपऱ्यातनं अघोरी साधू या होळीसाठी वाराणसीत दाखल झाले। ही होळी पाहण्यासाठी हरिश्चंद्र घाटावर देशी विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी होती। बनारस हिंदू विश्वविद्यालयात होळी साजरी करायला बंदी घालण्यात आलेली आहे। यावर विश्व हिंदू परिषदेनं नाराजी व्यक्त केली आहे। विश्वविद्यालयाच्या नावातनं हिंदू शब्द काढून टाकावा असं ट्विटही करण्यात आलंय। बिहारच्या पूर्णियामध्ये रस्त्यावर एका तरुणानं जीवघेणा स्टंट केलाय। मोटरसायकलवर उभा राहून तो जाताना दिसला। या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होतोय। बिहारच्या छपरामध्ये पोलिसांकडून बस चालकाला दंडुक्याचा प्रसाद दिला गेलाय। ट्रॅफिकमधनं बाहेर पडण्यासाठी हा चालक चुकीच्या दिशेनं बस चालवत होता। लडाखमध्ये भारतीय सैन्याचा जोश हाय असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे। गलवान खोऱ्यात या जवानांनी कडाक्याच्या थंडीत घोडेस्वारी केलेली आहे आणि क्रिकेटचाही आनंद लुटलाय। इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या एका इंधन केंद्राला भीषण आग लागली। या आगीमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। 50हून अधिक जण जखमी झालेत। या दुर्घटनेत 76हून अधिक कुटुंबांचं आर्थिक नुकसान झालंय। रशिया युक्रेन संघर्ष सुरू असतानाच अमेरिकेनं पुन्हा एकदा युक्रेनला मदत जाहीर केली आहे। अमेरिकेनं युक्रेनसाठी 400 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली असून त्यात बॉम्ब, दारुगोळा आणि रॉकेट लॉन्चर्सचा समावेश आहे। चिलीमधील एका भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आलेला आहे। एका भरधाव कारनं टोल बूथच्या दुभाजकाला धडक दिली आणि त्या धडकेनंतर कारला आग लागली। या अपघातात कार चालकाचा मृत्यू झालाय। ग्रीसमधील रेल्वे अपघातानंतर हजारो विद्यार्थ्यांनी ग्रीस संसदेबाहेर निदर्शनं केलेली आहेत। यावेळेला आंदोलक आणि पोलिसांची झटापट झाली। पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला। कब्जा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। नुकताच या सिनेमाचा टीजर आउट झालाय। या सिनेमात किच्चा सुदीपसह उपेंद्र देखील मुख्य भूमिकेत आहे। अभिनेत्री सुष्मिता सेनला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला होता। त्यानंतर तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि हृदयात स्टेंट बसवण्यात आले। त्यानंतर आता तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांशी संवादही साधला। यावेळेला सुष्मिता सेन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। सारा अली खाननं नुकतंच तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे। युजर्स तिच्या या पोस्टवर जोरदार लाईक्स आणि कमेंट्स करतायत। कटरीना कैफ आपल्या चाहत्यांना नेहमीच अपडेट देत असते। नुकतंच तिनं काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले। सोनम कपूरनं एका ब्रँडसाठी फोटोशूट केलाय। तिचा हा एथनिक अंदाज चाहत्यांना खूप आवडलाय। तिच्या या लुकची सगळीकडे चर्चा सुरू आहे। हुमा कुरेशीनं सुद्धा एथनिक शूट केलंय। तिच्या ड्रेसिंग आणि ज्वेलरी स्टाईलमुळे ती खूपच सुंदर दिसत होती। तिचा हा राजेशाही लुक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। आपल्या चाहत्यांसोबत सातत्यानं कनेक्टेड राहण्यासाठी श्रिया नवनवे लुक करत इंस्टाग्रामवर शेअर करत असते। तिच्या या नव्या लुकनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय। अभिनेता ऋतिक रोशन या वर्षाच्या अखेरपर्यंत दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती मिळतेय। गेल्या काही महिन्यांपासून तो अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय। त्याचे कुटुंबीय सुद्धा त्याच्या नात्याबद्दल खुश आहेत। ऋतिकचं दुसरं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं होणार असल्याची माहिती मिळतेय। मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी या ग्रंथावर आधारित मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यामध्ये प्रमुख भूमिकेत असून याचा टीझरही आता समोर आलेला आहे। 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। म्हणून पोलीस ऍक्शन मोडवर आहे। नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांमध्ये नाफेडनं कांदा खरेदी करायला सुरुवात केली आहे। मात्र गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा विकलेला होता त्यापैकी असंख्य शेतकऱ्यांचे अद्यापही पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे शेतकरी नाफेडमध्ये कांदा विकण्यास उत्सुक नसल्याचं चित्र आहे। फ्लेम ऑफ द फायर असं इंग्रजांनी ज्याचं आदरानं वर्णन केलंय तो पळस सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर बहरलाय। विदर्भातील विविध भागातील डोंगरदऱ्या आणि शेतांचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडांनी शोभून दिसतात।
बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यात 12वीचा पेपर फुटल्यानंतर शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आलाय। पेपर फुटी प्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया देणं केंद्र संचालकांना चांगलंच भोवलंय। व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर गणिताचा पेपर दाखवल्यानं परीक्षा गोपनीयतेच्या नियमांचा भंग झाल्याचा केंद्र संचालकांवर आरोप ठेवण्यात आलाय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज निमित्तानं देहू देवस्थानाची जय्यत तयारी सुरू आहे। या निमित्तानं अग्निशमन दलाच्या जवानांनी महाद्वार आणि मंदिर परिसर स्वच्छ धुवून काढला। छत्रपती संभाजीनगर शहराला तब्बल 4 वर्षांनंतर नव्या कोऱ्या एसटी बसेस मिळाल्या आहेत। सिडको बस स्थानकात विभाग नियंत्रकांच्या हस्ते पूजन करून पहिली बस छत्रपती संभाजीनगर ते अकोला मार्गावर रवाना करण्यात आलेली आहे। लातूर महानगरपालिकेचे पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी पालिकेचे शिल्की अर्थसंकल्प सादर केलाय। सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला असून यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या परभणीत ही यात्रा असून या यात्रेचा समारोप 9 एप्रिलला पुण्यामध्ये होणार आहे। भंडाऱ्यातल्या अंबागड किल्ल्याची दुरावस्था झालेली आहे। गडाची पडझड झालेली आहे। पुरातत्व विभागानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी दुर्गप्रेमी करतायत। रावेरच्या सावदा इथल्या ग्रामीण रुग्णालयात 1 ते 1.5 महिन्यांपासून डॉक्टरच नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होतीये। नव्या रुग्णालयाचं काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरतं ग्रामीण रुग्णालय सुरू ठेवावं अशी मागणी स्थानिक करतायत। दाभोळ बंदरातील सोन्याची जेजुरी बोटीवरील डिझेल साठा अखेर हलवण्यात आलाय। त्यामुळे बंदरातल्या मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। बोटीमुळे बंदराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला होता। यवतमाळ शहरात अमृत योजनेची पाईपलाईन फुटली आहे। त्यामुळे माईंदे चौक परिसरातील रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी झालंय। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय आणि या दरम्यान एक मुलगी देखील जखमी झाली आहे। धाराशिव, बीड आणि लातूरला पाणी पुरवठा करणारी मांजरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। कळंब शहरातील सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं स्थानिक म्हणतायत। सावंतवाडीतल्या केशवसुतांच्या स्मारकाचा अवमान होतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या प्रकरणी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेनं पोलिसांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रयागराज लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दरम्यान विशेष होळी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे। 6 ते 23 मार्च या कालावधीत ही ट्रेन धावणार आहे। कोरोना काळामुळे 3 वर्षांपासून बंद असलेली छत्रपती संभाजीनगर ते बंगळुरू विमानसेवा येत्या 28 मार्चपासून सुरू होणार आहे असं समजतंय। इंडिगोनं या संदर्भातला निर्णय घेतलाय। मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी आठवड्यातनं 3 दिवस ही सेवा उपलब्ध असेल। सांगली महानगरपालिकेचा 807 कोटी